नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता खरीप पीक विमा 2023-24चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे, तर त्याबद्दलची आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता जो काही गेल्या वर्षीचा 2023चा क्रॉप कटिंगचा जो पीक विमा आहे, तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे काही शेतकरी बांधवांना अद्यापही तो मिळालेला नाही। तर मग त्याचबद्दल आपण ज्या शेतकरी बांधवांना क्रॉप कटिंगचा पीक विमा हा मिळालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 2023चा क्रॉप कटिंगचा पीक विमा जर तुम्हाला मिळालेला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग मित्रांनो, आपण क्रॉप कटिंगचा जो पीक विमा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे किंवा होणार आहे किंवा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याबद्दलची सविस्तर अपडेट म्हणजे ते कोणत्या कंपन्यांमार्फत आपल्याला मिळणार आहे, कोणत्या कंपनीमार्फत, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे, हेही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हा जो पीक विमा आहे, हा पीक विमा वाटप चालू झालेला आहे आणि दिवाळी अगोदरच आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा देखील होणार आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये कोणत्या कंपन्या आहेत आणि त्या कोणत्या कंपनीतून कोणत्या जिल्ह्यांना याचं वाटप सुरू आहे, हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण जर आपण पाहिलं तर 8 ते 9 कंपन्या आपल्या महाराष्ट्रासाठी 8 ते 9 कंपन्या आहेत की त्या 8 ते 9 कंपन्यांमार्फत आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप हे होत असतं। त्यामध्ये पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो, आता ही HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे, तर या कंपनीमार्फत आपल्याला अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, पुणे जिल्हा, धुळे जिल्हा, धाराशिव ही जी काही 5 जिल्हे आहेत, अकोला, हिंगोली, पुणे, धुळे आणि धाराशिव, या 5 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि तो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी अगोदरच सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनिव्हर्सल सोफियो जनरल इन्शुरन्स कंपनी। आता ही जी कंपनी आहे, युनिव्हर्सल सोफियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तर या कंपनी मार्फत आपल्याला जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना युनिव्हर्सल सोफियो जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे जालना असेल, गोंदिया असेल, कोल्हापूर असेल, या 3ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या कंपनी मार्फत पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे आणि त्यांच्या खात्यावरती ते लवकरात लवकर म्हणजे दिवाळी अगोदरच सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ होईल। म्हणजे दिवाळी अगोदरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे पैसेही जमा होतील। त्यानंतर मित्रांनो, तिसरी जी कंपनी आहे ती म्हणजे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। ही जी कंपनी आहे, तर या कंपनी मार्फत लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर चौथी कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। तर ही जी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, तर या कंपनी मार्फत गडचिरोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा आणि अमरावती जिल्हा या 3 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, 5वी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनी। ही जी कंपनी आहे, ते या कंपनी मार्फत म्हणजे युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत आपल्याला नांदेड जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी ही जी 4 जिल्हे आहेत, तर या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर 6वी जी कंपनी आहे ती म्हणजे कोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। ही जी कंपनी आहे, तर या कंपनी मार्फत आता भंडारा जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर ही 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनी मार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भंडारा, पालघर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्यानंतर आता भारतीय कृषी विमा कंपनी, ही जी कंपनी आहे, तर भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत बुलढाणा, बीड, सांगली या 3 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही क्रॉप इन्शुरन्सचा जो पीक विमा आहे, तर तो क्रॉप कटिंगचा जो पीक विमा आहे तो जमा झालेला नाही, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या कंपन्यांमार्फत पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तो लवकरात लवकर म्हणजे दिवाळी अगोदरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे।
त्यानंतर आता ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी ही जी कंपनी आहे, तर या कंपनीमार्फत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे. तर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, तर मित्रांनो आता आपण या ज्या काही 9 कंपन्या पाहिलेल्या आहेत, तर या 9 कंपन्यांमार्फत आपल्याला नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, सातारा ही सर्व जिल्हे आहेत, रायगड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, हिंगोली, जालना, बीड या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या 9 कंपन्यांमार्फत आपल्याला पीक विम्याचं वाटप म्हणजे क्रॉप कटिंगचा जो पीक विमा आहे तर ते वाटप सुरू झालेलं आहे. मित्रांनो आता आपण जर या जिल्ह्यांचा विचार केला तर या सर्व जिल्ह्यांमध्ये 1927 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर यामधील आपण 6 जिल्ह्यांची सविस्तर अपडेट जाणून घेऊया की ती 6 जिल्हे कोणते आहेत, त्या 6 जिल्ह्यांमध्ये किती रक्कम ही पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे हेही जाणून घेऊया. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक. नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 656 कोटी रुपयांचा निधी हा क्रॉप कटिंगच्या पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे. मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव. जर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 470 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं पीक विम्याचं वाटप हे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. त्यानंतर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 713 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही चालू झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2,66,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला असून त्याचंही वाटप आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे आणि लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे दिवाळी अगोदरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा देखील होईल. त्यानंतर सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 27,73,00,000 रुपयांचा निधी हा ह्या क्रॉप कटिंगच्या पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे. मित्रांनो आता आपण जर या सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर एकूण सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे 6 जिल्ह्यांची आपण जी सविस्तर अपडेट पाहिलेली आहे तर या 6 जिल्ह्यांसाठी एकूण 1927 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो आता आपण ज्या काही कंपन्या जाणून घेतलेल्या आहेत त्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय कृषी विमा कंपनी, कोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, HBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सोफियो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि महत्त्वाची म्हणजे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी. या ज्या काही आपण 9 कंपन्या जाणून घेतलेल्या आहेत तर त्या 9 कंपन्यांमार्फत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्या कंपनीमार्फत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे हे देखील सविस्तर जाणून घेतलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं जे पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कंपनीद्वारे मिळत आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपली माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. आणि हो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.